शिक्षण क्षेत्रातील कार्यासाठी मैत्र संघाच्या वतीनं लोकसेवा प्रतिष्ठानचा महात्मा फुले पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला। लोकसेवा ई स्कूलचे प्राचार्य पी शॉफिमॉन व शिक्षकांनी हा पुरस्कार स्वीकारला। लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे यांच्या नेतृत्वाखाली गेली 30 वर्ष शिक्षण क्षेत्रात कार्य सुरू आहे। सामाजिक मूल्यांबरोबरच राष्ट्रहित प्रथम मानून लोकसेवा प्रतिष्ठान संचलित शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांवर शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे संस्कार केले जातात। पुरस्कार वितरण समारंभास मैत्र संघाचे प्रमुख मनोहर कोलते, ज्येष्ठ शिक्षक तज्ञ डॉक्टर अल देशमुख, विठ्ठल गायकवाड, मारुती डोंगरे, सुहास सोनवणे, विलास कसबे, लोकसेवा ई स्कूलचे प्राचार्य पी शॉफिमॉन, सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन अशक्य असल्याचं सांगून डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी विद्यार्थ्यांना महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली। या शाळेमध्ये सुंदर अशा प्रकारचा शिक्षणाचा प्रयोग चालू आहे। महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या नावाला, त्यांच्या ध्येयवादाला साजेल अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं ज्ञानदान, पवित्र कार्य या ठिकाणी घडत आहे। याबद्दल सर्व प्राचार्य आणि शिक्षक मंडळींचं मी हार्दिक अभिनंदन करतो।